पानाचं दुकान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ठिकठिकाणी थुंकल्यामुळे उमटलेले डाग आणि अस्वच्छता. मात्र सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावातील हे सहारा पान शॉप हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर नाहीसं करतं. आणि या दुकानामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा स्वच्छ चकचकीत असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ही अशी दुकानं आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. मात्र या दुकानाचं वेगळेपण फक्त इथल्या या चकचकीतपणामध्ये नाही, तर या दुकानाच्या माध्यमातून या दुकानाचे मालक अजीम तांबोळी जो उपक्रम राबवतायत तो या ठिकाणी सगळ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकतो. कारण पानाचं दुकान म्हटलं की त्या ठिकाणी सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणं हे आपण अगदी क्रमप्राप्त मानतो किंवा त्यामध्ये आपल्याला वेगळं काही वाटत नाही. मात्र अजीमच्या अम्मीचं, त्याच्या आईचं जेव्हा ब्रेन ट्यूमरनी निधन झालं तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे त्याच्या या पानाच्या दुकानात इथून पुढे कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणार नाहीत. एका व्यावसायिकासाठी असा भावनिक निर्णय घेणं खचितच सोपं नसतं. मात्र अजीमने तो घेतला आणि त्याचा परिणाम काय झाला तर तो उलट अधिक सकारात्मक होता. कारण सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री या ठिकाणी थांबली. मात्र ती कसर त्यांनी या वेगवेगळ्या फ्लेवरच्या पानाच्या माध्यमातून भरून काढली आणि अतिशय वेगवेगळी आणि आकर्षक आणि तेवढीच चवीला स्वादिष्ट अशी पानं अजीम या ठिकाणी विकतो आणि लोकांनी ते स्वीकारलंय. म्हणून तर हे दुकान या ठिकाणी आपल्याला या अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं. इथे हा बोर्ड आपण या ठिकाणी वाचू शकतो. विशेष समाजसेवा उपक्रम. माझ्या प्रिय आईच्या पवित्र स्मरणार्थ ब्रेन ट्यूमर या आजारामुळे दुःखद निधन झालं आणि त्यामुळं या दुकानातील 1% रक्कम, जी नफ्यातली 1% रक्कम आहे ती दान करण्यात येईल आणि त्याचबरोबर इथं कोणताही तंबाखूजन्य पदार्थ विकला जाणार नाही. अजीम आपल्या सोबत आहे. हा निर्णय जेव्हा तू घ्यायचं ठरवलं तर साहजिकच तुझ्या मनामध्ये विचार आला असेल की दुकान चालेल का? कारण पानाचं दुकान म्हटलं की लोकांना सिगरेट हवी असते किंवा तंबाखू हवी असते किंवा तंबाखू पानामध्ये हवी असते असं. तर मग काय तुझ्या डोक्यात होतं त्यावेळी? त्यावेळी माझ्या डोक्यात ज्यावेळी ती निर्णय घ्यायचा होता असं वाटत होतं की पानाचं दुकान टपरी म्हणल्यावर ते गुटखा आलाच पाहिजे, गुटखा ठेवलाच पाहिजे. पण माझ्या डोक्यात एक विचार होता, ती जी गुटखा ही नाव लागलेलं आहे टपरीला, आता मी एवढं मोठं उभं केलंय, गुटखा किंवा तंबाखू सिगारेटचं पदार्थ तिचं नाव लागलेलं आहे, ते मला पुसायचं होतं. म्हणून मी एक निर्णय घेतला की तंबाखू काही पदार्थ ठेवणार नाही, की पान ठेवेल आणि पानाच्या माध्यमातून जेवढी पानाची जी पूर्वजपासून जी चालत आलेली आहे, पान खाल्ल्यानंतर काय होतं बाबा, पानाचे फायदे काय आहेत, तिची सगळा अभ्यास केला, तिची सगळी माहिती काढली, पान कसं बनवायचं, लहान छोटी मुलं येणार पान खायला, त्या पानामध्ये काय टाकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळा अभ्यास केला मी. त्या अभ्यास करून त्या मसाल्याची वेगवेगळे फ्लेवर तयार केले मसाल्याची. आणि जे आपण साधं पान खातो पूर्वजापासून, त्याचा मी असा माहितीचा बोर्ड बी लावला आहे तिची माहिती. तुझ्या अम्मीला ब्रेन ट्यूमर कधी डिटेक्ट झाला, कधी समजला आणि किती काळासाठी ही सगळी ट्रीटमेंट तुला करावी लागली तुझ्या अम्मीवर? माझ्या अम्मीला ब्रेन ट्यूमर कसा अचानक त्याला चक्कर आली, मम्मीला उलटी झाली सकाळी 6:30 वाजता. हॉस्पिटल नेल्यानंतर इथं मसोडमध्ये आम्हाला सांगितलं की असं अशी गाठ आहे, MRI केल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट तिथं चालू आहे तिथं घेऊन जावा, तिथल्या डॉक्टरचा सल्ला घ्या, ऑपरेशन करायला लागेल का गोळ्यावर भरून. म्हणून मी इथून पुण्याला नेलं रुबी हॉलला. रुबी हॉल नंतर त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायला लागेल, ब्रेन ट्यूमरची गाठ आहे. मग ऑपरेशनला घेतलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच त्यांना. दुसऱ्या दिवशी किती साली? 2017 साली घेतलं. मग 3 महिने रुबी हॉलला होतो. तिथून घरी आणलं मी आईला. घरी आणल्यानंतर आईची परिस्थिती अशी होती की चमच्यानं पाणी पाजायला लागायचं आईला माझ्या. चमच्यानं पाणी पाजत असताना की मला वाटायचं की डॉक्टरनी थोडंसं सांगितलं की बाबा चमच्यानं पाणी पाजणं ही, तरी मी जिद्द सोडली नाही की बाबा आई आहे लास्टला किती जरी केलं तरी.
आईला त्यातनं उभं केलं, आई चालत होती इकडे तिकडे, मी नेत होतो. अशा कोविडच्या टायमिंगला सुद्धा माझी परिस्थिती नव्हती त्यावेळी एवढी. मी दुकान होतं, जे छोटं दुकान होतं, त्यातला मी सगळा माल म्हणजे विकला त्या पिरियड मध्ये थोडा थोडा. आणि जिथं आपल्या मसोड या भागात मला निदर्शनात आलं की कोविड असं कडक चालू आहे, मती बंद, जी डोक्याने हे त्याची भटक, त्यांना सहारा कोणाचाच नव्हता. तेव्हा मी दुकानातली सगळा माल विकून सगळा माल खाली करून त्यांना घरून डबा बनवून द्यायचो. परत डबं जवळजवळ 70 ते 80 डबं रोज जायला लागले माझे. परत मी तिथनं डबं चालू केलं त्यांना द्यायला. मग असं मला कळलं की बाबा थोडासा म्हणते ते नाही दुआमुळे माणूस बरा होतो, तसं मला जाणवलं. त्यातनं माझी आई थोडी 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 उभा राहायला लागली, ती झाली. नंतर आता गेल्या वर्षी आईला नंतर परत ब्रेन हॅमरिंग झालं. मी सातारला नेलं, डॉक्टरनी सांगितलं की बाबा ऑपरेशन करून पेशंट नाही राहणार, तुम्ही घरी नाही. त्यात मी म्हणलं डॉक्टर ऑपरेशन करा, होईल ते होईल. 1 महिनाभर आईने साथ दिली, नंतर एक्सपायर झाली. त्यावेळी तुझ्या डोक्यामध्ये आलं की आपण आता तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत ते विकायचे नाही, पण व्यवसाय करताना असा भावनिक निर्णय घेणं म्हणजे कसं तू केलं? कारण अनेकदा जर ती वस्तू मिळाली नाही, सिगारेट मिळाली नाही किंवा आणखी, तर मग तो ग्राहक तुटण्याची भीती असते. तर त्यावेळी तुझ्या डोक्यात काय आलं होतं? सुरुवातीला मला तसं थोडस जाणवलं, मी हे टाकलं की नाही आलं, कारण गिरायक म्हणायचं अरे नुसतं पान असतं का, ही ठेव ते ठेव. मी म्हणलं मला ती नाही विकायचं, हे विकायचं. मग जशी मी थोडस, मला पहिल्यांदा डगमगायचं थोडस असं, पण जरा परत विश्वास झाला, माझ्याकडे फॅमिली गिरायक वाढलं परत त्या दृष्टिकोनातून की बाबा पानपोटी त्यांच्या सिगारेट नाही, गुटखा नाही, काय नाही. मग फॅमिली गिरायक वाढत गेल्यानंतर ह्या पानाचा खप माझा वाढत गेला, माझा अजून विश्वास वाढत गेला. बरं, आता किती प्रकारची पानं तुझ्याकडे आहेत आणि काय काय त्याची वैशिष्ट्य आहेत जरा दाखव. माझ्याकडे 100+ व्हरायटीची पानं आहेत. बरं, आता तुम्हाला इथं लावलेलं दाखवतो. बरं. हे आमचं सहाराचं आहे, बरं, स्पेशल रसमलाई पान. बरं. नंतर बटरस्कॉच पान, बरं, पिस्ता पान. आपण आपलं रेग्युलर मध्ये जे खातो मगई म्हणतात, मगई पान, मगई मसाला, हे आपलं नेहमीच नेहमीच मगई मसाला. बरं. हा दुसरा हा आहे मस्तानी पान म्हणून आहे. ह्यात आपण जी मस्तानी खातो का नाही, आपण जे फ्लेवर येतो आपण खाताना, ते ह्यात स्टफिंग करून लावलेली आहे मसाल्यामध्ये, मस्तानी मिक्स करून. ही पानं तर बऱ्यापैकी मिळतात बऱ्याच ठिकाणी, वेगवेगळी कोटिंग असलेली, किंवा ही चॉकलेट पानं आहेत किंवा हे. तर मग याच्यामध्ये तुला स्वतःच इन्व्हेन्शन म्हणा किंवा स्वतः काही बदल कसे तू करत गेला, प्रयोग कसे केले तू? आता हे तुम्ही म्हणता हे रेग्युलर पान मिळतं बाहेर बी. बरं. पण हे तुम्ही बटरस्कॉच पान खाल्लं का नाही, आतला मसाला सुद्धा त्याचा बटरस्कॉचचा आहे बनवलेला. बरं. पिस्ताचा मसाला पिस्ताचा आहे, सेपरेट वेगळा बनवलेला. म्हणजे तुम्ही जर चॉकलेट फ्लेवर घेतला तर चॉकलेटचा मसाला वेगळा. म्हणजे प्रत्येक पानात मसाले सगळे त्याच्या फ्लेवरने वेगवेगळं तयार केलं, स्वतः तयार करून. आता मग याच्यामुळं जे काही तंबाखूजन्य पदार्थ तू विकत नाही, त्याच्यामुळं जो काही तुझ्या या व्यवसायामध्ये परिणाम होतो, तर तो याच्यातून भरून निघतो या अशा वेगवेगळ्या पानांमधून, फॅमिली इथं येण्याचं प्रमाण असल्यामुळं. ह्या पानामधून व्यवसाय माझा त्यातनं आतापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी पुढे चाललाय. म्हणजे पहिला निघत नव्हता, पण आता पुढे चाललाय. आता बऱ्यापैकी स्कोप येते पानाला, पानं व्हरायटी मागते ती. आणि लग्नाच्या ऑर्डरी म्हणा, अशा मोठमोठे येते त्या ऑर्डरी पानाच्या. आता या सगळ्या पानांमधून तू लोकांना सजेस्ट काय करतो, म्हणजे तुझं सजेशन काय असतं, कुठलं पान तुझ्याकडे आल्यानंतर लोकांनी खावं? लोक आल्यावर विचारतात मला, अरे काय म्हणजे ही सगळी पानं आहेत, तू म्हणतोस की 100 पेक्षा अधिक प्रकारची 100 पेक्षा पानं आहेत, तर मग तू काय लोकांना आल्यानंतर काय, आता कस्टमर एखादा आलं बाबा पान पाहिजे, तुम्हाला फ्लेवर मध्ये हवा आहेत का रेग्युलर म्हणजे असं बिगर फ्लेवरचे हवा आहेत? बरं. मग तसं माहिती तर काय काय गिरायक आहे, तर रोज जर हे खात असलं तर वळतं फ्लेवर मध्ये कुठलं बाबा चांगला आहे, काय तुमचं स्पेशल आहे.
मग आम्ही 2-3 दाखवतो त्यांना, ट्राय करा म्हणजे बाबा. हे पण आता मी पण पान खातो, पण आता हे फ्लेवरची पानं हा एक भाग झाला. ही खाणारी एक वेगळी कॅटेगरी आहे लोकांची, आणि आपलं नेहमीच जे पान आहे तर ते पान खाणारे लोक आहेत अजूनही, म्हणजे ज्यांना. तर ते पान जरा आम्हाला तू बनवून दाखव, तू कसं बनवतोस, तुझं जे आपलं नेहमीच जे आपण जे पान म्हणतो साधं पान. हा, आणि तुझा मसाला काय आहे? बरोबर, ठीक आहे, बनवून दाखवतो. तू जे काय बनवतोस आता, साधं पान जे आहे ते तुझं. बरोबर, साधं पान. इथं नेहमी येतं का पान खायला? हो, नेहमी. काय वाटतं या पानाबद्दल? पान एक नंबर क्वालिटीचं पान असतं, काय नाही अडचण. पान खाल्लं की असं फ्रेशपणा आहे, ते सगळं जबरदस्त आहे, काय अडचण नाही. एक हाताला एक चौचूक आहे. कुठलं पान घेतलं तुम्ही? मी मगई पान घेतले, मगई. हा, बऱ्यापैकी मी आठवड्यात एकदा दोनदा मगई पान खातोय. चांगलं टेस्ट अशी कुठं नाही भेटत. पण इथं सिगारेट किंवा असं काही भेटत नाही, तुम्ही नाही. खातच नाही काय? नाही, कट करून काय पैसे. करत नाही. ठेवा की लागायला माहितीये का तुम्हाला इथं भेटत? आमचं शूट करतो. अहो, माहितीये की इथं नाही काय भेटत. आणि तुम्ही काय घ्यायला आला? कट करून. आम्ही पान खायला आलोय. कुठलं पान घेताय? चॉकलेट पान. नेहमी येतं की आज पहिल्यांदा? नाही, पान बघून आलो तिथं आम्ही. ही अशी दिसायला एकदम अशी अट्रॅक्टिव्ह आहे ना. अट्रॅक्टिव्ह. इंटरव्ह्यू तसं तुला खायचं ठरवलं चॉकलेट पान. डॉक्टरांचं एक पान. तुम्ही नेहमी येता? दररोज क्वालिटी एक नंबर आहे. तर हे रोजचे ग्राहक आहेत, हे तर सांगतायतच. आपण आजिम काय बनवतोय ते बघूया. आता हे तुम्हाला आमच्या इथं माझ्या जे आता जाणारं पान, रामपेरी, हे पान मी तुम्हाला आता लावून दाखवतो. रामपेरी बऱ्याच ठिकाणी भेटतं, हा, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी. Almost. तुझी काय खासियत आहे रामपेरी बनवून ते दाखव. दाखवतो तुम्हाला. हा चुना, हा कात आला. बरं. हा दुसरा एक गट कात, एक बरं. 2 कात आले. दोन वेगळे का? हा, 2 वेगळे कात. एक कात आपण बनवतो ते पेशंट. हा, पेशंट. बरं. ही आपल्या पानाची खासियत की ही पान बनवलं, कात बनवला जातो घरी आमचं. ह्यात आले काश्मीर सुगंध. बरं. त्यानंतर हे आपण रामपेरी स्पेशल चटणी बनवली. रामपेरी चटणीसाठी हा. ओळखलं जातं. हा, ओळखलं. स्पेशल चटणी. ते चटणी आणि रामपेरी. हे नंतर हे सगळा एक जीव करायचा ह्यात, मसलायचं पूर्ण पानात. इथं जी लोकांची गर्दी आहे ना, ती सतत सुरू असते, म्हणजे अगदी दिवसभर. खरं तर पान खाण्याची वेळ, लोक रात्री जेवण केल्यानंतर बाहेर पडतात, किंवा दुपारच्या वेळी ज्यांना वेळ आहे असं. मात्र एरवी देखील या ठिकाणी लोकांची गर्दी असते. ही गर्दी इथं हे पानाचे जे आकर्षक वेगवेगळे जे फ्लेवर्स आहेत, म्हणजे एखादी मिठाई पाहिल्यानंतर जे आपल्याला एक टेम्पटेशन होतं ना की पटकन खायला पाहिजे, तशी ही पानं पाहिल्यानंतर या ठिकाणी वाटतं. खरं तर मिठाईच आहे एक प्रकारची. खाल्लं का तू? हे खायचं खाल्ल्यानंतरच आपण त्याला विचारू. तोपर्यंत आजिम त्याची ही रामपेरी आहे ती तयार करतो. ही लावल्यानंतर थोडीशी सुकून द्यायचं पान. सुकल्यानंतर त्यामध्ये डीप फ्रीज पण करतात. हा, डीप फ्रीज असं बनवून डीप फ्रीज मध्ये करतो. आता हे तुम्हाला दाखवतो डीप फ्रीज मध्ये कसे करून ठेवताना. त्यात खजूर जातो थोडासा, असा गोड खजूर पानाचा. नंतर चेरी टाकली जाते. त्यानंतर ह्यामध्ये थोडासा गोडवासाठी गुलकंद ऍड करतो. तुम्हाला म्हणलं नाही का आपला स्पेशल जे मसाला आहे आपण बनवतो ते रामपेरीला, हा ते आपला मसाला. अच्छा, रामपेरी हे तुम्ही तयार हा, करता? आम्ही तयार करतो हा मसाला. हा मसाला ह्याच्यामध्ये जातो. ते कागद घे, सिल्वर. त्यानंतर आता ही तू डीप फ्रीज हे पान तयार झाल्यानंतर करण्यासाठी ठेवून दे. इथे बरेच तुझे ग्राहक ताटकळलेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पानं पाहिजे.
तर हे रामप्यारी पान आहे, जवळपास प्रत्येक पानाच्या दुकानामध्ये मिळतं, पण आधींचं म्हणणं आहे की त्याची मसाल्याची एक खासियत आहे ज्यामुळे लोक या ठिकाणी येतात. आता इथे आपण ही लोकांची गर्दी पाहतोय, वेगवेगळी प्रकारची पानं त्यांना इथं खायची आहेत. मी मगाशी जसं म्हटलं तसं एखाद्या मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर जसं आपल्याला टेम्पटेशन होतं, खाण्याची इच्छा होते, तसंच ते इथं आल्यानंतर देखील होतं. आता हे जे चॉकलेट पान आहे हा मित्र खाणार आहे पहा या ठिकाणी. क्रॅकर चॉकलेट ऐकलं, क्रॅकर आहे. क्रॅकर बरं, खाऊन बघ बरं काय आहे ते. म्हणजे भली मोठी कॅडबरी असावी असंच ते वाटतंय. कसं आहे? गोड आहे चॉकलेट असं. पण पान वाटतंय का? पानाचा फील येतोय का? हो पानावर येतो. हा मसाला पण एक पण आहे चॉकलेट सगळं. आणखी इथं बरेच वेगवेगळे हे असे बॉल्स दिसत आहेत, काय आहेत ते? ती पान लड्डू आहे, ड्रायफ्रूट चॉकलेट बॉल म्हणून आहे, ते दाखवतो. हा चॉकलेट ड्रायफ्रूट पान आहे. ह्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, गुलकंद, नंतर टुटी फ्रुटी और आपली सोप असते की नाही त्याचं सगळं मिश्रण करून स्टफिंग करून त्याचं राऊंड करून. हे सगळे प्रयोग तू कुठे बघितलेस का काय? तुझ्या डोक्यात जे आलं ते तू करत गेला? नाही, डोक्यात आलं तसं करत गेलो. पण हे जमलं का? कारण बऱ्याचदा नाही, काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते. ते चॉकलेट त्या कोटिंग त्या पानावरती कधी बसलं असेल, कधी बसलं नसेल. ते सुरुवातीला व्हायचं माझ्याकडून तसं, पण परत नंतर लक्षात आलं स्टफिंग केल्यानंतर त्याला कसं डिप करायचं, कसं ठेवायचं, मी चॉकलेट कसं त्याच्यावर बसायचं. मग ती परत थोडं ही करत थोडासा त्याला पहिल्यांदा मी केलं तेव्हा असं वलसर होत नव्हतं, त्यामुळं चॉकलेट बसत नव्हतं बऱ्याच वेळा. मग बऱ्याच वेळा प्रयत्न केले, पण एकदा त्याची क्लिअर आयडिया सापडली, नंतर मग हा पान बरोबर तयार झाला, चॉकलेट ड्रायफ्रूट पान. म्हणजे लहान मुलांनी खाल्ला तर सगळा पूर्ण ड्रायफ्रूट आणि वरून चॉकलेट असते. हा, चॉकलेट बरोबर ड्रायफ्रूट बी जाते ते, असं नाही की नुसतं चॉकलेट गेल्यावर दात खराब होते ती. खरं तर हे पानाचं दुकान आपण म्हणतोय, पण मिठाईपेक्षा वेगळी अशी ही पानं नाहीत. खरं तर वेगवेगळ्या फ्लेवर्स मधली मिठाईच आहे. इतर अनेक दुकानांमध्ये आपण आजच्या पानाचं हे असंच स्वरूप पाहतो. मात्र जे आपलं नेहमीचं पान आहे, जे आपण पाचन शक्तीसाठी म्हणून खात असतो, ते देखील पान आहे. तो खाणारा देखील एक मोठा वर्ग आहे की रोज ज्याला एक साधं पान खायचं असतं जेवणानंतर, फ्लेवर्स नको असतात, असेही लोक आहेत. तर अजीमनी या दुकानाला जे रूप दिलंय ते फक्त या चकचकीतपणापुरतं मर्यादित नाही, तर इथं तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करून त्यांनी या व्यवसायाला एक विधायक दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. मंदार गुंजारी, एबीपी माझा, म्हसवड, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.